कानडीने केला मराठा भरतार, कानडीने केला मराठा भरतार, एकाचे उत्तर एका नाही, तैशी मज नको करू कमळापती, देया संगती सज्जनाची, तिने पाचारिले किल्लबा म्हणून, तिने पाचारिले किल्लबा म्हणून, घेरपळे आन झाली आता, तैशे मज नको करू कमळापती, देया संगती सज्जनाची, तुका म्हणे रे राजे विछिन्न, तुका म्हणे रे राजे विछिन्न, तेथे पडेशील तुका पोटी, तैशी मज नको करू कमळापती, दिया संगती सज्जनाची, विठाला अखंडं सच्चिदानन्दं अवंगं मनसगोचरम् आत्मानं अखिलाधारम् आश्रये अभीष्टसिद्धये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नमः। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब कलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्द नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सो अन्तप्रविश्य ममवाच्यमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्य अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौच हस्तचरण श्रवणात्मगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय। शिवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तके पाय। चित्ताशी अमूल्या कानडीने केला मराठा भरतार एकाची उत्तर एका नाही तैशी मज नको करू कमळापती प्रिया संगती सज्जनाची। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीशु परमात्मा तथा ज्ञानराज मौली जगद्गुरु तुकोबाराया शांति ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज भक्त श्रोमणी श्री नामदेव महाराज यांच्या
चरण सेवेशी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्या देवनिवशी यांचा 4 चरणाचा भगवान पांडुरंग परमात्माकडे मागणी करणारा म्हणजे मागणी प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्माच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि या परिसरातील नेरूळ नवी मुंबई या सर्व परिसरातील भावी भक्तांच्या परमाशा सहकार्याने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा नाम यज्ञ सोहळा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे सर्व सदस्य, आपण सर्व माता भगिनी, आपण सर्व टाळकरी मंडळी, हरिभक्तपरायण महाराज मंडळी, पेटीवादक, आमचे जीवलग असणारे जीवश्य कंठस्य असे आमचे मृदंगाचार्य, मृदंग विशारद अजय माऊली, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा नामयज्ञ याही वर्षी मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, मोठ्या उल्हासाने संपन्न होत आहे. आणि या नामयज्ञामध्ये आज ही जागराची शेवटच्या दिवसाच्या, आज 7व्या दिवसाच्या जागराची कीर्तनाची सेवा भगवान परमात्माच्या इच्छेने आपल्या सर्वांच्या प्रेमाने आमचे माऊली यांच्या जवळजवळ माध्यमातून मला या शेरीचा सुयोग प्राप्त झालेला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतनाला जशी माऊली मला बुद्धी देतील त्या पद्धतीने मी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला तसा आजचा आपला हा 7वा दिवस असल्यामुळे, मोठा सोहळा, दिंडी सोहळा असल्यामुळे आणि सर्वच आनंदात, उल्हासात, उत्साहामध्ये असल्यामुळे जवळजवळ 1 तास आपण लेट झालेले आहोत. तरी काही अडचण नाही. हे सगळं आनंदासाठीच जर चाललंय, सगळं आनंदा जर साठी चाललंय, वेळ मागे पुढे झाला तर त्याला काही अडचण नाही. तुम्हाला कोटपर्यंत चालेल कीर्तन, तोपर्यंत तुम्ही मला सांगा, म्हणजे मला थांबायला बरं पडेल, है ना. म्हणजे काय कसं असतं, आमच्या खेड्यापाड्याच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि मुंबई सारख्या अशा तुमच्या लोकांचे जरा बंधन असतात काही कायद्याचे, नियमाचे. काय असेल टाइम त्या पद्धतीने मला तुम्ही थोडा निर्देश केला तरी मी समजून घेईन आणि तेवढ्याच वेळामध्ये जेवढं मला चिंतन करायचा मी प्रयत्न करणार आहे. पानडीने केला मराठा भरतार, एकाचे उत्तर एका नये, तैशे मज नको करू कमळापती, देया संगती सज्जनाची. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्याने फार सुंदर आणि महत्वाचं चिंतन केलेलं आहे. तसा अभंग ऐकताना जर आपल्याला वेगळ्या पद्धतीचा वाटेल की काय म्हणतात जगद्गुरु तुकोबऱ्या कानडीने केला मराठा भरतार, एकाचे उत्तर एका नाही, हे काय बोलतात तुकोबऱ्या. आपण हा अभंग ऐकून असाल किंवा सहज आपण बोलताना म्हणतो एकाचे उत्तर, हे जवळजवळ शब्द आपल्या परिचित आहेत. परंतु सज्जन हा अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अत्यंत महत्वाचा आहे. मी याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून सर्वांनी सावधानपूर्वक आणि लक्षपूर्वक हे चिंतन श्रवण करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला आज आपण संपूर्ण समाजाची स्थिती बघितली, त्यातल्या त्यात या मानव जातीची जर आपण स्थिती बघितली तर सर्व द्विधेमध्ये अडकलेले, द्वंद्वामध्ये अडकलेले. आणि त्यामुळे आपल्याला होतं काय माहितीये का, आपण ज्याला मानसिक त्रास म्हणतो, आपण ज्याला मानसिक दुःख म्हणतो, ते आपल्याला भोगण्यासाठी समोर जावं लागतं. हे मानसिक दुःख माणसाला का होतं याचं चिंतन जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगामध्ये देतात.
जवळजवळ आपल्या शरीराला जर वेदना झाल्या, शरीराला जर एखादं दुःख झालं तर त्या वेदना नाहीशा करण्यासाठी आपल्याला डॉक्टरसारखे उपचार करता येतात. आपल्या डॉक्टरकडे जाऊन या शरीराच्या वेदना थांबवता येतात. पण जर मनाला आजार झाला, ज्याला मानसिक आजार म्हणतात, तो मानसिक आजार जर झाला तर हा मात्र डॉक्टरांना दुरुस्त करता येत नाही, त्याला याच व्यासपीठाकडे यावं लागतं. आज समाजाचा संपूर्ण जर आपण अभ्यास केला तर सर्वांची द्विधावस्था आपल्याला पाहायला मिळते. द्विधावस्था कशाला म्हणतात? हे करावं का हे करावं, नेमकं काय करावं? आपली आज अवस्था काय झालेली आहे? आज आपल्याला मानसिक ताण का होतो? आज आपल्याला मानसिक दुःख का होतं? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्याला नेमकं कळत नाही करावं काय, हे करावं का हे करावं, हे करावं का ते करावं, हे करावं का ते करावं. म्हणजे परमार्थ करावा का प्रपंच करावा? काय होतं? परमार्थ करावा का प्रपंच करावा आणखीनही फिक्स नाही आमच्या डोक्यामध्ये. तुम्ही म्हणाल कसं? आणि बरोबर आहे, कारण परमार्थ जर केला तर संसार दूर जातो आणि संसार केला तर परमार्थ दूर जातो. आणि दोन्हीही करायला गेलं तर एकही मिळत नाही. संतांनी तर आपल्याला सांगितलं की बाबा भगवान परमात्माने तुम्हाला मनुष्य जन्म दिलाय ना, देवाने तुम्हाला नरदेह दिलाय ना, मग तो संसार करण्यासाठी नाहीच आहे. कारण का नाहीये याचं कारण पुन्हा ऐका. संसार हा कोणत्याही जन्मामध्ये करता येतो. कुठल्याही योनीला तुम्ही जर गेला तर तुम्हाला संसार करता येतो, पण परमार्थ नाही. तुम्हाला असं वाटतं का संसार आम्हालाच करता येतो आणि पशु पक्ष्यांना करता येत नाही? नाही नाही, आम्हालाच लेकरं बाळ आहेत आणि डुकराला नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आम्हीच आमच्या लेकरा बाळाची काळजी करतो आणि पशु पक्षी कुत्रे मांजर हे आमच्या त्याच्या लेकरा बाळाची काळजी करत नाही, त्यांचा सांभाळ करत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? अरे उलट आपल्यापेक्षा ही लेकरा बाळाची काळजी कशी करायची हे पशु पक्ष्यांना चांगलं कळतं. आपल्या मुलांना लेकरा बाळाला तरी आपण नीट संस्कार लावत नाहीत, काही करतील, पण पशु पक्ष्याचे तसं काही करत नाही. त्यांच्या मायबापाने जे शिकवलं ना तेच करतात. म्हणून उलट संस्कारामध्ये आपल्यापेक्षाही पशु पक्षी पुढचे म्हणावे लागतील. कारण बघा तुम्ही हे सगळं बघताय जगामध्ये काय चाललंय. म्हणून सज्जन लक्षात मला एवढंच बोलायचंय की संसार कोणत्याही जन्मात करता येतो. संसार म्हणजे काही लेकरं बाळ सांभाळणं वाढवणं त्यांना काय करणं हे कोणत्या जन्मात करता येत नाही, कोणत्याही जन्मात करता येतो, पण परमार्थ नाही. आपल्या पुढे काम आणतो. ध्यानात घ्या की भगवान परमात्माने आपल्याला जो नरदेह दिलाय ना तो केवळ केवळ परमार्थ करण्यासाठी. परमार्थ म्हणजे आपलं स्वहित करण्यासाठी. मी भागवतातलं थोडं चिंतन आपल्या पुढे मांडतो. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा आणि भक्तव्य उद्धवाचा फार गोड संवाद आहे. उद्धवाने भगवान श्रीकृष्ण परमात्माला प्रश्न विचारला, हे भगवान हे जे विश्व तू निर्माण केलंय कशासाठी निर्माण केलंय? तो म्हणतो मी केलं मी केलं मी केलं. कशासाठी निर्माण केलं, काय कारण प्रयोजन काय आहे? किंवा तू जर निर्माण केलं तर त्याच्या पूर्वी काय होतं? असे भागवतामध्ये उद्धवांचे काही प्रश्न आहेत आणि याचं गोड उत्तर भगवान परमात्मा देतात. ते आपल्याला ऐकायचे, ध्यानात घ्या. भगवान परमात्मा बोलतात उद्धवा पूर्वी काहीच नव्हतं, पहिले कोठेच नव्हते काही. ना बाबा फार गोड बोलतात. एका वरुडामध्ये चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पायी. अरे चंद्र सूर्य तारा पृथ्वी उद्धवा हे पूर्वी काही नव्हतं. मग देवा हे काही नव्हतं तर हे केलं कोण? देव म्हणतो मी केलं. बरं तू केलं तर कशासाठी केलं? हा गोड प्रश्न विचारलाय. आपल्यासाठी प्रश्न आहे, आपलं वकील पत्र कशासाठी निर्माण केलंय? भगवान परमात्मा बोलतो तुला खरं सांगू, तुला एवढ्या मोठ्या या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये मी एकटाच होतो. मला काही एकट्याला करमय ना, म्हणून माझ्यावर प्रेम करणारा, मला जाणणारा, माझी भक्ती करणारा कोणी तरी असावा असं मला वाटतं. त्यालाच माया म्हणतात. देवाची इच्छा, देवाची इच्छा म्हणजे ही माया की माझ्यावर प्रेम करणारा, मला जाणणारा कोणी तरी असावा हे देवाला वाटलं म्हणजेच माया आहे.
आणि उद्धवा म्हणून मी हे सगळं विश्व निर्माण केलं. मी फक्त भागवतातल्या ओव्या ठळक ठळक बोलतो, आपण जाणत्या आपल्या लक्षात येईल अशी कल्पना करतो. हेची जाणावया निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते निज मायेचे नाते केले बहुत शरीरे. ही ओळी पुन्हा एकदा ऐका. हेची जाणावया निज रूपाते. इथे अंडरलाईन करा. अंडरलाईन करते तुम्हाला. भगवान परमात्मा बोलतात उद्धवांनी का निर्माण केलं. हेची जाणावया निज रूपाते. निज रूप म्हणजे भगवान परमात्माचं रूप कोणीतरी जाणणारा असावा हा उद्देश माझा होता. आणि म्हणून मी सगळं विश्व निर्माण केलं. काय काय निर्माण केलं पुढे भगवान परमात्मा बोलतात. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जलचरे, चरे अचरे ती. काय काय निर्माण केलं. वृक्ष. काय गोड तुम्ही देखावा केलाय. वृक्षवल्ली आम्हा सोयरी है ना. गोड देखावा आपला मी आल्याला बघितला. भगवान परमात्माने सगळं निर्माण केलंय आणि ते आपण सांभाळलं पाहिजे. कारण वृक्ष हे किती महत्वाचे आहेत याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणून तुम्ही देखावाही केलेला आहे. आणि हे निर्माण भगवान परमात्माने पहिलं सूत्र आलंय. वृक्ष, सर्प, पशु, दंश, राक्षस, पिशाच, बग, हंस, मच्छ, कच्छ, असे सूजी बहुवस योनीचे. हे सगळं भगवान परमात्माने निर्माण केलं. किती योनी निर्माण केल्या पुढची ओवी आहे का. ऐशा 84 लक्ष जीव योनी सयोनी पाहे परतोनी तव निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. माय बाप भगवान परमात्माने 84 लाख योनी निर्माण केल्या. किती. 84 लाख. आणि पाठीमागे वळून पाहिलं की माझ्यावर प्रेम करणारा कोणी आहे का, मला जाणणारा कोणी आहे का. तर भगवान परमात्माला जाणणारा आणि त्याच्यावर प्रेम करणारा त्याला एकही दिसला नाही. उदास झाले भगवान परमात्मा, दुःखी झाले भगवान परमात्मा. होणारच. अरे ज्याने आपली अगाध शक्ती खर्ची घालून एवढं मोठं ब्रह्मांड निर्माण केलंय आणि त्याचा उद्देश जर तो पूर्ण झाला नाही तर तो दुःखी होणार नाही. नाराज झाला, उदास झाला. एकनाथ बाबा बोलतात. ऐशे देखुनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाते. भगवान परमात्मा उदास झाले आणि उदास होऊन बसले. संत म्हणतात देवा अरे उदास का होतो. अरे हे पशु पक्षी काय तुला जाणणार आहेत. हे पशु पक्षी काय तुझं भजन करणार आहेत. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काही एक उपजगा मरती. अरे भगवान परमात्मा हे पशु पक्षी आहेत. धर्म अधर्म नीती अनिती पाप पुण्य चांगलं वाईट यांना काय कळणार आहे. कोणाला. पशुला काय कळणार आहे. म्हणून त्यांच्यावर तू उदास का होतो. भगवान परमात्माचे लक्षात आलं अरे बरोबर आहे तुमचं. मग भगवान परमात्मा थोडी शांत झाले आणि भगवान परमात्माने शेवटी एक प्राणी निर्माण केला. सगळ्याच्या शेवटी आयशे देखुनी सृष्टी ते पुन्हा वेळ बोलतो. सुख न वाटे देवा ते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. मग म्हणजे त्याचा अर्थ एवढाच घ्या की मनुष्य देहाच्या आधी ऑलरेडी सर्व 84 लाख योनी पशु पक्षी वृक्ष वेली सगळे तयार होते आधी. आणि कोणीच भगवान परमात्माचं भजन केलं नाही, त्याला जाणण्याचा प्रयत्न केला नाही. मग भगवान परमात्माने या नरदेहाची निर्मिती केली. मग शब्द आणखी एक चिंतन सांगतो तुम्हाला. भगवान परमात्माला फक्त एकच करायचं होतं. त्याचं भजन करणारं कोणीतरी पाहिजे होतं, त्याला जाणणारं कोणीतरी पाहिजे होता. आणि हे कोणीच जाणलं नाही म्हणून आपल्याला निर्माण केलं. मग या शब्दावर पुन्हा चिंतन आहे का. माझ्यासह माऊली आपण सगळ्यांनी पशु पक्ष्याचे आभार मानले पाहिजे. डुकराचे आभार मानले पाहिजे, कुत्र्याचे आभार मानले पाहिजे, गाढवाचे आभार मानले पाहिजे, बैलाचे आभार मानले पाहिजे. तुम्ही सांल का त्यांनी भजन केलं नाही म्हणून. त्यांनी जर भजन केलं असतं तर आपला नंबर लागला असता. अरे त्यांनी जर भजन केलं असतं आपला नंबर लागला असता. अरे भगवान परमात्माच्या सुरुवातीला लक्षात आलं नाही कोणतं मॉडेल आपलं भजन करेल म्हणून वेगवेगळे मॉडेल तयार केले. जर एखाद्या गाढवाने भजन केलं असतं तर देव आपल्याला निर्माण करण्याच्या भानगडीत पडला असता. जर एखाद्या बैलाने भजन केलं असतं
डुकराने भजन केलं असतं देव आपल्याला निर्माण करण्याच्या भानगडीत पडला नसता. म्हणून आपण सगळ्यांनी डुकराचे पशुपक्ष्याचे आभार मानले पाहिजे. बाबा बरं झालं तुम्ही भजन केलं नाही म्हणून आमचा नंबर नाही. बरोबर आहे ना. याचा अर्थ जे त्याचं भजन करत नाही हा असाही अर्थ निघतो. याचा अर्थ दुसरा असाही होतो जे त्याचं भजन करत नाही ते तेच तुकोबाराय होतात. नाही तरी काय थोडी स्वान सर्वाच्या शेवटी या मनुष्य देहाची निर्मिती केली. आणखीन एक चिंतन भागवतातलं महत्वाचं आहे का. भगवान परमात्माने निष्ठ मायबाप या देहाला निर्माण केलं नाही. अत्यंत महत्वाची एक घटना तिच्यामध्ये सुधारणा केली. अत्यंत महत्वाची घटना एक सुधारणा केली. कोणती. भगवान परमात्माने 4 प्रकारचे ज्ञान सर्वांना दिले. भागवतामध्ये गोड चिंतन करतात भगवान परमात्मा 4 प्रकारचे ज्ञान भगवान परमात्माने 84 लाख योनी पशु पक्षी मनुष्य या सर्वांना समान दिले. पण या सर्वापेक्षा एक ज्ञान भगवान परमात्माने मनुष्याला जास्त दिले. समान कोणते कोणते ज्ञान दिले. 4 लाख बाबा पुढे वर्णन करतो. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. 4 ज्ञानासारखे. आहार म्हणजे भूक लागल्याच्या नंतर जेवण करावं लागतं. हे माणसाला सांगण्याची गरज नाही. असं कुत्र्याला सांगावं लागतंय का. ज्ञान आहे नैसर्गिक आहे. बर भय एखादं संकट आल्याच्या नंतर याच्यातून आपला प्राण कसा वाचवला पाहिजे हे जसं मनुष्याला सांगण्याची गरज नाही असं पशुपक्षाला सांगावं लागतंय काय. भय आहे. जरा तुमच्या कुत्रा आलं तर त्याच्या पुढे तुकडा करा. त्याची अवस्था बघा. काठी उचला नंतर त्याची अवस्था. भय आहे की नाही. भय समान आहे. बर निद्रा झोप आल्याच्या नंतर झोपावं लागतं. हे माणसाला सांगावं लागतंय का. बर पशुपक्षाला सांगावं लागतं का. झोप हे सर्वांना समान ज्ञान आहे. काही लोक संशय घेतात की महाराज पशुपक्षी कसे झोपत असतील. एकाने मला कीर्तन झाले की विचारलं. म्हणले महाराज तुम्ही म्हणले पशुपक्षाला सगळ्याला झोप वगैरे असते. मग जे आता माकडं वानरं झाडावर झोपतात मग ते झोपेतून खाली का पडत नाही. त्याला म्हणलं ते काय माणसं आहेत खाली पडायला. कारण माणसं झोपताना पलंगावर झोपतात. सकाळी उठताना खाली उठतात. रात्री एक रेल्वेतून अंगावर पडलं माझ्या वरून. म्हणलं असं कसं काय होऊ शकेल. लक्षात. एकाने तुकोबाराला विचारलं पाण्यातील निद्रा भय आणि मैथुन हे
चार प्रकारचे ज्ञान भगवान परमात्मा सर्वांना समान दिले. मैथून किडे माकडे पशु पक्षी कोणाला सांगण्याची गरज नाही. हे चार प्रकारचे ज्ञान सर्वांना समान आहे. पण भगवान परमात्मा पुढे सांगतात मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वासी. पण उद्धवा, अरे माणसाचं एक ज्ञान जास्त आहे इतरापेक्षा. अधिक काय नाव आहे त्या अधिक दिलेल्या ज्ञानाचं? जे इतरापेक्षा आपल्याला जास्त ज्ञान दिलंय काय नाव आहे त्याचं? पुढची एक ओळी बोलतो. बाहुल्य मनुष्य देही नीच ज्ञान घातले पाही जेने ज्ञाने तेही विदेही पाही पावती. या अधिक दिलेल्या ज्ञानाचं नाव आहे नीच ज्ञान. नीच या शब्दाचा अर्थ होतो आत्मा. आत्मा या शब्दाचा अर्थ होतो परमात्मा. आणि त्या परमात्म्याला जाणण्याचं ज्ञान फक्त आणि फक्त मनुष्य देहामध्ये दिलेलं आहे भगवान परमात्म्याने. इतर देहामध्ये नाहीये. इतर देहामध्ये नाही. मग म्हणले महाराज तुमच्या या ज्ञानाचा जर आम्ही प्रयोग केला, ऐका, जर अधिक दिलेल्या या ज्ञानाचा जर आपण सर्वांनी प्रयत्न केला तर आपल्याला काय प्राप्त होणार आहे? म्हणले जेने ज्ञाने देही विदेही पाही पावती. या ज्ञानाचा प्रयोग केला ना तुम्ही मायबाप, तर या संसारामध्ये राहूनच तुम्ही जीवनमुक्त अवस्था भोगसाल. जी संतांनी भोगली या संसारामध्ये राहूनच, ज्यांना समाधी म्हणतात, ज्यांना जीवन मुक्ती म्हणतात, ही अवस्था तुम्ही इथेच राहून भोगू शकता. असं हे दिलेलं ज्ञान आहे. मग या ज्ञानाचा आपण प्रयोग केला पाहिजे. एक शेवटची ओळी बोलतो आणि पुढे चालतो. ज्यावेळेस भगवान परमात्माने हा नरदेह पाहिला, याची जिज्ञासा पाहिली, याची बुद्धी पाहिली, याच्यातलं प्रेम पाहिलं, त्यावेळेस भगवान परमात्मा आनंदाने वेडे झाले आणि नाचू लागले. म्हणजे वा वा, आता माझं भजन करणारा, माझ्यावर प्रेम करणारा तयार झाला. वेळा झाला आनंदाने परमात्मा. बस बस. आणखी जरा एक वेगळं प्रकरण भागवतातलं बोलतो. उद्धवा, खरं सांगू तुला, मी 84 लाख योनी निर्माण केल्यात, पण माझ्याकडे येण्याचा, माझं भजन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मी मनुष्य देहाला दिलेला आहे. दुसऱ्या प्रकरणातल्या गोळ्या बोलतो. 84 लक्ष जीव योनी. किती योनी आहेत उद्धवा? 84 लाख जीव योनी आहेत. त्यात मनुष्य देहा वाचोनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. अरे मनुष्य देह सोडला तर ब्रह्मज्ञानाचा इतरांना अधिकारच नाही. हे कोणी पुन्हा आहे का? ए रे देहीच हो यमाजी प्राप्ती. उद्धवा, दुसऱ्या देहाने नाही, या लागी आपले देहो या ते म्हणती. याच्या प्राप्तीची गा व्याप्ती भाग्य पावती नरदेहा. कळालं मायबाप? याच देहाने भगवान परमात्माचं भजन करता येतं. याच देहाने भगवान परमात्माला जाणता येतं. याच देहाने या मंडपात बसता येतं. याच देहाने तुम्ही ज्या दिंडीत नाचला, हरिपटात नाचला, याच देही आतापर्यंत मी चिंतन केलेलं आपल्या लक्षात आलं असेल असं गृहीत धरतो आणि पुढे चालतो. याचा अर्थ भगवात्म्याने नरदेह दिलाय तो केवळ परमार्थ करण्यासाठी, त्या भगवान परमात्माला ओळखण्यासाठी, त्याच्याकडे जाण्यासाठी. बरोबर? मग आता आम्ही या जन्माला आल्याच्या नंतर हा परमार्थ करावा का हा संसार करावा? काय लक्षात येतं? आपल्याला जे मानसिक टेन्शन येतं, मानसिक त्रास होतो, हा कुठे होतो? भगवान परमात्माने हा नरदेह दिलाय तो परमार्थ करण्यासाठी. अहो, हा परमार्थ जर आम्ही करत बसलो तर संसार कोणी करायचा? पण गंमत कशी होते माहिती आहे? परमार्थ जर करत बसले तर संसार हातचा जातो, आणि संसार जर करत बसला तर परमार्थ जातो.
मग नेमकं करायचं काय? आज सर्वात मोठा प्रश्न आज समाजाच्या पुढे हा आहे आणि या प्रश्नाचं समाधान तुकोबरायाच्या भंगामध्ये करतात. हे मला चिंतन करायचं आपल्या पुढे. मायबाप ऐका, संसाराचं आणि परमार्थाचं का जमत नाही? का जमत नाही? कारण मी बोलून गेलो, संसार केला तर परमार्थ दूर जातो, परमार्थ केला तर संसार दूर जातो आणि दोन्ही करायला बसलं तर एकही हातात लागत नाही. गोड चिंतन कबीरदास बाबांचं. कबीरदास महाराज बोलतात, एक चिमणी असते, जंगलामध्ये चरायला जाते, 2 पिल्लं आपल्या खोपट्यामध्ये ठेवते. दिवसभर चाललं झाल्याच्या नंतर तिच्या लक्षात येतं की 2 पिल्लं आहेत, आपल्याला त्याचंही पाहिलं पाहिजे. मग इकडे आपल्या खोपट्याकडे घरट्याकडे येत असताना विचार करू लागली, माझ्या पिल्लांना जर काही खायला भेटलं तर बरं होईल. म्हणून तिचं या पृथ्वीकडे लक्ष गेलं तर तिला एक तांदळाचा दाणा दिसला. आनंद वाटला, चला एका पिलाचं भागलं. त्या दाण्याजवळ बसली, तो दाणा तिने चोचीत घेतला आणि तिथून उडणार एवढ्यामध्ये पुन्हा लक्षात येईल, एकाचं भागलं पण एक उपाशीत राहिलं, आणखीन एक भेटायला पाहिजे, एक भेटायला पाहिजे. असा विचार मनात आला की तिला एक डाळीचा दाणा दिसला. समाधान वाटलं तिला. म्हणले बस आता दोन्ही पिलाचं भागलं. त्या डाळीच्या दाण्याजवळ गेली. डाळीचा दाणा घेण्यासाठी तिने चोच उघडली. डाळीचा दाणा तिच्या चोचीत आला, पण चोच उघडल्याबरोबर तांदळाचा खाली पडला. तिने विचार केला, 60 बरोबरच झालं, दोन्ही पाहिजेत आपल्याला. पुन्हा तांदळाचा दाणा घेण्यासाठी चोच उघडायची. तांदळाचा दाणा चोचीमध्ये यायचा, पण डाळीचा खाली पडायचा. असं करता करता दिवस मावळला, अंधार पडला आणि शेवटी गंमत काय झाली माहिती तुम्हाला? डाळीचा दाणा सापडला नाही, तांदळाचाही सापडला नाही आणि आपल्या पिलाचं घरटही सापडलं नाही. असं आपलं होऊ नये म्हणजे झालं. कारण दोन्हीही करायला गेलं ना, तुम्ही म्हणसाल आम्ही संसारही करू आणि आम्ही परमार्थही करू, असं नसतं. कारण दोन्ही करायला गेलं तर कोणतंही एक हातात लागेल तुमच्या, आणि दोन्ही करायला गेले तर दोन्ही तुमच्या हातातून जाईल. या चिमणीसारखी दशा होईल आपली. संसारही हातातला जाईल, परमार्थही हातातला जाईल आणि आम्ही तर दोन्ही करायच्या भानगडीत पडलोय. आम्ही काय झाले? दोन्ही करायच्या भानगडीत पडलोय आणि या दोन्हीचं तर चप जमत नाही. का जमत नाही याचे 4 मुद्दे आपल्या समोर मांडतो आणि अभंगातलं चिंतन याच्यातूनच तुमच्या लक्षात आणून देतो. संसाराचं आणि परमार्थाचं का जमत नाही? आपल्याला जो मानसिक त्रास होतो, मानसिक आपण ज्याला टेन्शन म्हणतो, हे का येतं? ज्या वेळेस 2 विरुद्धार्थीचे विचार एकदाच माणसाच्या डोक्यात येतात. पुन्हा बोलू शकता? ज्या वेळेस विरुद्ध अर्थीचे विचार एकदाच माणसाच्या डोक्यात येतात, त्यावेळेस मानसिक त्रासाला सुरुवात होते. विरुद्ध विचार म्हणजे लक्षात घ्या, संसाराचा विचार आणि परमार्थाचा विचार हे दोन्ही विचार विरुद्ध दिशेचे. संसाराचा आणि परमार्थाचं का जमत नाही याचं चिंतन पुढे मांडतो. ऐका, संसार जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर त्याला व्यवस्था लागते. काय लागतं? काय लागतं? व्यवस्था. आता तुम्ही सगळे संसार करणारे माझ्या माता भगिनी, आपण सगळे संसार, काय संसाराची व्यवस्था असते ना आपल्या, त्यांचा ग्लास जिथल्या तिथं, वाटी जिथल्या तिथं, चमच्या तिथल्या, याला व्यवस्था म्हणतात. बघा, त्या घरात जर गेलं सगळं व्यवस्थित असतं, सगळं असतं ना, ही व्यवस्था असते. बर, संसार करण्यासाठी व्यवस्था पाहिजे आणि परमार्थ करण्यासाठी अवस्था पाहिजे. हे दोन्ही ध्यानात घ्या. तुम्ही जर संसारामध्ये अवस्था पाहिली तर संसार बिघडतो आणि परमार्थामध्ये जर तुम्ही व्यवस्था पाहिली तर परमार्थ बिघडतो. संसाराचा आणि परमार्थाचं का जमत नाही? संसारामध्ये व्यवस्थाच पाहिजे आणि परमार्थामध्ये अवस्थाच पाहिजे. तुम्ही जर ही अवस्था, परमार्थातली अवस्था जर तुम्ही संसारात वापरली तर तुम्ही आत्ताच थाळ गेले. इथे अवस्था चालत नाही, संसारामध्ये व्यवस्था पाहिजे. कल्पना करा, का चालत नाही?